भजन म्हटल्यानंतर सध्याचं भजन म्हणजे काय, 80% मनोरंजन, 20% भजन. सध्याची परिस्थिती आहे. पण आपल्याला सुद्धा काळानुसार वागलं पाहिजे. पण काळानुसार वागताना देखील आपण समोरच्याचा मान, समोरच्याला कुठेतरी खाली मान घालायला लागले पाहिजे, याचं आपण भान राखलं पाहिजे. आणि सध्या सगळे बुवांनी अतिशय सुंदर भजनं चालू आहेत. मी देखील आम्हा तिन्ही बुवांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की एकमेकात घालून पाडून बोलणारे बुवा आम्ही नाहीत. बरोबर ना? ते करणार तुम्ही तसा. दुसऱ्याच्या पॉईंटवर भजन करणं म्हणजे त्याला भजन नाही म्हणत. स्वतःच्या हिमतीवरती भजन करणं म्हणजे भजन आहे. ठीक आहे, भजनाला सुरुवात भजनाच्या रूपाने करूया. या ठिकाणी तुम्ही सर्व रसिक मायबाप या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. तुमचे देखील आभार मानतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. प्रथमतः रणदेवता आणि येथील स्थानदेवतेचे विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या कोकण भूमीतील सिंधुदुर्ग नगरीमध्ये या ठिकाणी पणतूर किल्ला या ठिकाणी कैलासवासी शंकर उर्फ काळू गावडे माजी सरपंच, त्याचप्रमाणे कैलासवासी श्री पुष्पसेन उर्फ नाना सावंत माजी आमदार यांच्या स्मरणार्थ श्री अमरसिंग सावंत मित्रमंडळ आयोजित हा तिरंगी डबलवारी भजनाचा जंगी सामना आणि त्यानिमित्त आम्हा 3 बुवांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः साई प्रासादिक भजन मंडळ फुलबुस कडेवाडा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. मी स्वतः व गौरव अशोक पांचा या ठिकाणी मला पक्वासाद करतायत. ते सुप्रसिद्ध पक्वासादक गणेशजी मिस्त्री, त्याचप्रमाणे आम्हाला तबलासाद करतात ते सुप्रसिद्ध तबलावादक विराजजी राणे. त्याचप्रमाणे आम्हाला जोडीला लाभलेले आज सन्माननीय बुवा श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजीवली सोनारवाडी गुरुवर्य श्री अजित गोळम यांचे शिष्य बुवा सन्माननीय श्री प्रवीण सुतार बुवांना या ठिकाणी पक्वासाद करण्याचे आमचे मित्र पांचा आणि बुवांना तबला साथ करण्याचे सुदर्शन मिस्त्री. त्याचप्रमाणे तिसरे जे बुवा आम्हाला लाभले काटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ कणकवली गुरुवर्य बुवा श्री उदय राणे यांचे शिष्य सन्माननीय बुवा सुजित परब बुवांना पक्वासाद करतात ते आमचे मित्र आणि सिंधुदुर्गाचे नामावंत पक्वासादक तुषारजी लोक. त्याचप्रमाणे बुवांना तबला साथ करतात ते सन्माननीय
आम्हा तीन बुवाने या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची आणि तुमच्यासारख्या सुजाण रसिक मायबापांची सेवा करण्याची सूचना या अमरसेन सावंत मित्र मंडळाने करून दिले त्याबद्दल या मंडळातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ त्यांचा अत्यंत आभार आहे. त्याचप्रमाणे कोकण म्हटल्यानंतर भजन कीर्तन दशावतार शक्तिपुराण नमन अशा अनेक कला आपल्या कोकणात जपल्या जातात. त्या प्रत्येक कलेतील आलेल्या माणसाची या ठिकाणी चरणाची नतमस्तक होतं. त्या ठिकाणी जमलेले रसिक मायबाप त्यांच्या आशीर्वाद पाठीशी घेतोय. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय. या ठिकाणी सत्याचं वाली श्री सत्यनारायणला पाठीशी घेतोय. माझी ग्रामदेवता आणि तुमच्याही चरणी नतमस्तक होतोय. माझे गुरुवर्य कोकण संतोष शिरसेकर बुवा यांचे आशीर्वाद घेतोय. कोकणातली पंचरत्न भजनातली पंचरत्न म्हणून आपण त्यांना ओळखतो. ते कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, वामन खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, जयराम घाईगारकर बुवा यांच्या चरणाची नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे धर्म कसा जपला पाहिजे, धर्म कसा जगला पाहिजे हे ज्याने आम्हाला शिकवलं ते छत्रपती शंभूराजे यांना मानाचा मुद्रा करतोय. परस्ती मातेचा मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी हरिनामाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी. आम्हा तिन्ही बुवांना फक्त तुमच्या चेहऱ्यावरचं हसणं आणि तुमची टाळी एवढंच असणं गरजेचं आहे. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आणि सांगतो की भजन म्हणजे काय, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजे भजन. प्रत्येक बुवा सांगत असतात. परंतु ते भजन हे संतांनी आपल्यासाठी लिहिलंय आणि त्या भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. गजराच्या माध्यमातून किंवा रूपावलीतून थोडाफार बोलण्याचा प्रयत्न आम्ही करणारा नक्की या ठिकाणी सुरुवात करूया. या ठिकाणी सन्माननीय यशराज आनंद पावसकर यांच्याकडून माझ्यासाठी हे बंद पाकिट आलेलं आहे. एकदा त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो जरा तबल्याची लेवल द्या ना. हॅलो, भजन रसिकांना मनापासून विनंती आहे, वाहतुकीला अडथळा होणार नाही यासाठी आपण सर्वांनी या समोर बैठकीवरती आपण बसायचं आहे. विनाकारण वाहतुकीला अडथळा झाल्यास आपल्या डबलबारी कार्यक्रमाला व्यत्यय येणार आहे म्हणून सांगतोय. मनापासून मंडळाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतोय, आपण सुज्ञ रसिक आहात, तुम्ही उभे आहात त्याच्या मागून गाडी जाऊ दे जेणेकरून वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही. उभ्या असलेल्या सर्व भजन रसिक मायबापांना मंडळाच्या वतीने अगदी मनापासून विनंती आहे, पुन्हा पुन्हा तरी आपण उभे असलेले सर्व प्रेक्षक वर्ग एकतर रस्त्यापासून थोडं अंतर ठेवून उभे राहा किंवा या बैठकीसमोर आपण बसून घ्यायचं आहे. धन्यवाद.
चिदरत्नाची खाण रे एकाएकी जाण रे चिदरत्नाची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचाही प्राण माझा प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वासाची आण रे स्वामी माझा रे ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीधरा 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 प्रसन्न होऊनी करी पावनम्या पामरा प्रसन्न होऊनी करी मंगळीचा होता पावनम्या पामरा भम भम मुखी बोलती भम भम मुखी बोलती भम भम मुखी बोलती भम भम मुखी बोलती तैसे चिनाद गरजती तैसे जिनाद गरजती नंदीवर बैसोनी नंदीवर बैसोनी शंकरा सवे पार्वती शंकरा सवे पार्वती शंकरा सवे पार्वती शंकरा सवे पार्वती हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगा हर हर शंकर भोळा हाती त्रिशूळ सर्पगळा नीळकंठ शोभे ढवळा
श्री 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 पंढरीनाथ श्री गणपती गजानन प्रभु रामचंद्र प्रभु विश्वकर्मा जगद्गुरु दत्तात्रेय सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ श्री साईनाथ परमपूज्य गगनगिरी श्रीदेव माणकेश्वर श्रीदेव भुवनेश्वर श्रीदेव रामेश्वर श्रीदेव हरेश्वर श्रीदेव सिद्धिविनायक बजरंग भजन आज हा तिरंगी सामना ब्रह्मा विष्णू आणि महेश. ब्रह्मा विष्णू आणि महेश आता डबल बारी म्हटल्यानंतर एकमेकांना काहीतरी बोलावं लागतं, पण बुवा मी चांगला बोलणार. ब्रह्मा तुमचं विष्णू म्हटलंय तर तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा म्हणून. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं काम काय? तिघांचं काम काय? ब्रह्मा कोण? ब्रह्माने काय करायचं? विधाता पालनहार आणि संहार. आमच्या पांचाळपांचं भजन आहे विधाता पालनहार आणि संहार. ब्रह्माने काय करायचं? सगळ्यांना जन्माला घालायचं. विष्णूने काय करायचं? पालन पोषण. आणि शंकराने काय करायचं? संपून टाकायचं सगळ्यांचा. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश सावित्री या प्रत्येक देवाच्या 2-2 बायका. बुवा देव पण भारी होते. प्रत्येक देवाच्या 2-2 बायका. सावित्री ब्रह्म्याची कोण? सावित्री आणि शतरूपा. लक्ष्मीने अवदसा कोणाची? विष्णू म्हणजे तुम्ही. आणि शंकराला कोण? गंगा आणि पार्वती. पण आता थोडस चांगलं बोलतोय कारण भजन आहे. सुरुवातीला जर उगाच चेतवलं ते माझ्यावरती यांचा अनुभव जास्त माझ्यापेक्षा. मी आत्ताच लिहिलं डबल बारी. बरोबर ना? होय तरी म्हणा. हॅलो हॅलो हॅलो. तर हॅलो काय झालं? बाकीच्या दोघांच्या 2-2 बायका. पण विष्णूचं कसं झालं? त्याच्या अवदसा गळ्यात कशी पडली? कारण त्या अवदसेचा काय होता माहिती आहे? अवदसे हॅलो लक्ष्मीने अवदसा. कोण हॅलो हॅलो करता? लक्ष्मीने अवदसा ज्यावेळी त्या विष्णूला त्या लक्ष्मीवरती त्या रूपावरती भाळला गेला कोण? विष्णू. तेव्हा त्या लक्ष्मीने काय सांगितलं? आधी जमणार नाही म्हणता. आधी माझ्या दिदीचं लग्न झाला पाहिजे, आधी माझ्या ताईचं लग्न झाला तरच मी तुमच्याशी लग्न करणार असं सांगितल्यानंतर आता तिची बहीण म्हणजे कोणता? अवदसा. अख्ख्या जगात तिच्यासारखी रूपमार कोण नाही. अगदी दिसायला भारी गोरी गोमटी यांच्यासारखी दिसायला एवढी भारी. आणि तिच्याशी लग्न कोण करायला तयार होणं? शेवटी त्या विष्णूने काय केलं? तिला एका ऋषीच्या गळ्यात बांधले. पण तिथे ऋषीकडे पण ती टिकली नाही. शेवटी तशी पळून आली आणि विष्णू घेऊन गाचकन मिठी मारल्या. मिठी मारल्याबरोबर आता ती विष्णूला सोडायला तयार नाही. आता करणार काय? सगळे देव घाबरले. आता करायचं काय? आता करायचं काय? तर विष्णूला जर ही अशीच धरून राहिली तर सगळ्या जगाचं होणार कसा? म्हणून त्यांनी काय केलं? त्या विष्णूने काय केलं की तिला वचन दिलं की मी तुला तुझ्याशी लग्न करेन. आणि म्हणून ती अवदसा त्या विष्णूच्या गळ्यात पडली. या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. कारण बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं की शिवतांडव या ठिकाणी झाला पाहिजे आणि प्रयत्न करणार आहे.
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था श्री स्वामी समर्थ माझे गुरुवर्य महेशजी परब यांच्या आशीर्वादाने गणेश परम सादर करण्याचा प्रयत्न करतो. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये धागे तिट गणपती तागे तिट गजानन कठान धानी कथा एकदंत तिरिकिट लंबोदर ताधा ध्यान कृपान दिकत कथान सुर असुर निकंदन मुशकवान धगे जगत पूज्य ताधा 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 जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड धागे तिट गणपती तागे तिट गजानन कठान धानी कथा एकदंत तिरिकिट लंबोदर ताधा ध्यान पुराण विकट कथान सुर असुर निकंदन मुशकवान धगे जगत पूज्य ताधा 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 जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन धा जय गणेश दिगिड तगन धा.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून ये. गेले 28 युग भगवंत त्या विटेवरती उभा आहे. परंतु त्या विटेवरती उभा असताना आपल्याला माहिती आहे, आम्ही भजनातून प्रत्येक वेळी सांगतो की त्या विटेवरती उभा आहे. त्या विटेला बाजू किती आहेत? 6 बाजू आहेत. म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया असे 6 षडविकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवलेत. परंतु ती वीट म्हणजे नेमकं काय आहे? मंडळी, भजन मनोरंजन सगळं होणार आहे, परंतु काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या कानावरती पडल्या पाहिजेत. कारण हे भजन ही आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती जेव्हा आपण एखाद्याला दाखवतो ती सुसंस्कृतच असली पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. मंडळी, खरं सांगतोय की शेलाव पेटाव नक्की सगळ्या गोष्टी पण होणार, पण बुवा ही काळाची खरी गरज आहे. कारण ह्या गोष्टी आपल्याला कुठे व्हॉट्सअपवर भेटणार नाही, व्हॉट्सअपवर चांगला काय मिळणार नाही किंवा फेसबुकवर पण ती जी वीट आहे ती वीट म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी इंद्र आणि चंद्र यांनी काय केलं? अहिलेला भ्रष्ट करायला हे दोघं जण निघाले. त्यावेळी गौतम ऋषींनी त्यांना पकडलं आणि त्या दोघांना पण शाप दिला. काय की इंद्राला सांगितलं की तुझ्या अंगावरती कोड उठतील आणि चंद्राला काय सांगितलं? तू संपूर्ण काळा पडशील. असं सांगितल्यानंतर त्या शापाप्रमाणे चंद्र काळा पडला आणि इंद्राच्या अंगावरती संपूर्ण कोड उठले. आणि ते कोड बघितल्यानंतर सर्व देवता घाबरले आणि आता देवांचा देव इंद्रदेव याच्या अंगावर जर कोड उठले तर त्याला नमस्कार करणार कोण? शेवटी त्याने सर्व तीर्थयात्रा केली. शेवटी ते कोड काय गेले नाही. शेवटी त्याने महादेवाची तपस्या केली आणि त्यातून महादेवाने त्याला एक लोहदंड दिला आणि तो त्याने सांगितला की हा लोहदंड घे आणि संपूर्ण जगभर तीर्थयात्रा कर आणि ज्या ठिकाणी हा लोहदंड पाण्यात तरेल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची तपस्या कर. सगळी तीर्थयात्रा त्याने केली. सगळी तीर्थयात्रे त्या इंद्राने केली. कुठे तो लोहदंड तरायला तयार नाही. शेवटी तो पंढरपुरात आला. पंढरपुरात जर आपण गेलो तर पंढरपुरात एक लोहदंड असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आला आणि तो लोहदंड त्या पाण्यात तरला आणि त्या ठिकाणी त्याने बसून भगवंताची तपस्या केली आणि पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या अंगावरचे कोड निघून गेले. कोड निघून गेल्यानंतर भगवंताला त्याला विचारलं तुला अजून काय हवंय? तेव्हा त्याने काय सांगितलं की मला बाकी काय नको आहे, मला फक्त तुमच्या चरणाशी जागा हवी. आणि त्या लोहदंडाची त्याने वीट बनवली आणि त्या विटेवरती गेली. 28 युग भगवंत उभा आहे. आता बुवा गावाकडे असतात, ते पण गावाकडे, बरोबर ना? तुम्ही दोघं गावाकडे, मी सध्या आताच मुंबईत गेले. त्याच्यामुळे मुंबईतली परिस्थिती एवढी बेकार आहे. तुमका सांगते की त्या दिवशी बुवा खरं सांगतो एक सत्य परिस्थिती आहे. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती कोणावर येऊ नये की माझं असं ऑफिस आणि असं बाजूला ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये बुवा शॉर्ट सर्किट झालं आणि सगळे जळून खाक झाले. शॉर्ट सर्किट झालं, सगळे जळून खाक झाले. फक्त एकच त्यातलं वाचलो. कसं घराकडे कापत गेलो, घराकडे जाऊन बसलो. आता आपल्या नवरा घरात कापत इले हे बघितल्यानंतर ते बायकोने त्याला पाणी आणून दिल्या. हातात पाण्याचं तांबे घेताना घटघट प्यायल्यानंतर ती बायको ते काय विचारते, अहो झाला तरी काय? ती बायको विचारते, अहो झाला तरी काय? तेव्हा तो बिचारा सांगायला लागलो की अगं माझ्या ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि सगळे जळून खाक झाले, फक्त मी एकटाच वाचलो. तर ती बायको म्हणते माझी पुण्याई म्हणून तुम्ही वाचलास, पण तुम्ही वाचलात तरी कसे? तेव्हा तो सांगता की बाकी काय नाही म्हणतात, तंबाखू थुकूक म्हणता बाहेर गेलो होतो म्हणून म्हणता मी वाचले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे व्यसन हे वाईट आहे, परंतु ते तेवढ्यावर पण तो थांबणार नाही. शेवटी त्याने काय केला ते आपल्या बायको काय सांगतात तो की अगं पण जेवढे लोक या शॉर्ट सर्किट मध्ये मेले त्यांच्या सरकारने म्हणता 50-50 लाख रुपये देणार. अरे बापरे, डोक्यावर हात मारलेले म्हणता. म्हणून तुमका सांगत होतोय की वाईट सवय सोडून द्यायचं म्हणता 50 लाख रुपये माझ्या घरात दिले असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, या कलियुगात माणसात मान नाही, पैशात माना. पण ही आपली हिंदू संस्कृती आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवऱ्यापेक्षा जास्त त्याची बायको दुसऱ्या कोणाक मानू शकत नाही. चांगलं म्हणून लगेच पॉईंट लिहून घेशाल की याचा वाटतं की पैसा जास्त आहे, त्यामुळे आधीच क्लिअर करून टाकला आहे. बरोबर ना बुवा? चालेल, रूपाचा अभंग थोडक्यात घेऊया. आता बुवा पुढची बारी पेटवणार 100%, त्याच्याबद्दल काही वाद नाही.
आवडे हे रूपा हे भगवंताचं रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण परत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी माझ्या बंधुबांधवांना आभार मानतो पाहता लोचन Thank you.
धन्यवाद धन्यवाद.